नमस्कार मंडळी, विलेज थिंग्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे. महादेवाच्या पिंडीवर कोणती वस्तू वाहिल्याने काय फळ मिळते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात, पण महादेवाच्या पिंडीवर कोणती वस्तू अर्पण केल्याने किंवा वाहिल्याने कोणत्या समस्या दूर होतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महादेवाच्या पिंडीवर प्रामुख्याने पंचामृत म्हणजे पाणी, दूध, दही, मध आणि तूप यासारख्या थंड द्रव्यांनी अभिषेक करावा. पाणी, दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करणे महादेवाला अतिशय प्रिय मानले जाते. याने भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. आणि शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी साधे पाणी, दूध, दही किंवा उसाचा रस यापैकी कोणतेही द्रव्य अभिषेकास वापरले तरी चालेल. आता आपल्या समस्येनुसार किंवा अडचणीनुसार बघूयात काय वाहिल्याने काय फळ मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या वस्तू वाहण्याआधी तुम्ही पिंडीचा साध्या पाण्याने अभिषेक करावा, म्हणजेच साधे पाणी वाहावे. त्यानंतर या वस्तू वाहाव्यात. महादेवाच्या पिंडीवर साध्या पाण्याने अभिषेक केला तर पापक्षय होतो. आपल्या अनेक पापांपासून आपल्याला मुक्ती भेटते. तसेच दूध, दही, तूप, पाणी आणि मध या पंचामृताने अभिषेक केला तर आपल्याला आरोग्यप्राप्ती होते. आपल्या सर्व रोगांचा नाश होतो. फक्त मधाने अभिषेक केला म्हणजेच मध व्हायला पिंडीवर तर जर घरात कोणाला डायबिटीस असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता भेटते. त्यानंतर साखर किंवा गूळ व्हायला तर आपल्याला धनसंचय होतो, धनप्राप्ती होते. कच्चे तांदूळ पिंडीवर व्हायल्यास धनधान्य वाढते. त्याचप्रमाणे आपली इच्छा पूर्ण होते. साखरेचे दूध व्हायल्यास घरातले कलेश, कटकटी दूर होतात. उसाचा रस व्हायल्यास मुलांच्या अभ्यासात प्रगती तसेच मुलांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक करत असताना भगवान शंकराचा जो पंचाक्षरी मंत्र आहे त्याचा जप करावा. कोणताही मंत्र हा आपल्या तोंडातून कधीच कोणाला सांगायचा नसतो. समजा आपल्यापेक्षा जर कोणी वयाने लहान असेल म्हणजेच आपल्या मुलाबाळांना हा मंत्र तोंडाने सांगितलं तरी चालतो. आता हा व्हिडिओ बघणारे सगळ्याच वयाचे असतात, म्हणून शिवपंचाक्षरी मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिलेला आहे, तिथे तुम्हाला तो भेटून जाईल. अभिषेक करत असताना हा मंत्र म्हणत आपण आपली जी इच्छा आहे ती भगवान शंकराला सांगावी. महादेवाला पांढरी फुले खूप आवडतात. त्याला ती अर्पण केली तर तो प्रसन्न होतो. अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू कधीही लावू नये. त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदनाचा वापर करू शकता. तसेच महादेवाच्या पिंडीवर तुळशीची पाने कधीही वाहू नयेत. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे, ते तुम्ही वाहण्यासाठी त्याचा वापर करू शकता. बेलपत्र आणताना किंवा झाडाचे बेलपत्र तोडताना तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्यायची की त्याला 3 पानच असलं पाहिजेत. म्हणजे कधी कधी 4 पाने असतात तर ते तुम्ही नाही वापरायचे. पिंडीवर बेलपत्र ठेवताना ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचे, उलटसुलट नाही ठेवायचं. बेलपत्राने महादेवाची पिंड पूर्णपणे झाकली जाईल याची काळजी घ्यायची. त्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत, जसे की शिवमंदिर स्वच्छ केल्याने व्यवसाय किंवा करिअर, तुमचा जे काही धंदा व्यवसाय असेल तुमच्या करिअरमध्ये गती येते. त्याचप्रमाणे रोगांचाही नाश होतो. मंदिरामध्ये तुम्ही शिवस्तुतीचा पाठ वाचला आणि शिवकवच पठण केल्याने अत्यंत शुभफल प्राप्त होते. जवस वाहिल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे पांढरे तीळ वाहिल्याने आपल्याकडून नकळत झालेल्या चुका माफ होतात. गहू वाहिल्याने संततीविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतात. महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ वाहिल्याने धनप्राप्ती होते. तसेच चंदन, केशर आणि कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला जुने रोग, आजार किंवा काही व्याधी असतील तर काळे उडीद तुम्ही पिंडीवर वाहिल्यास 6 महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल. महादेवाला प्रिय असणारी पांढऱ्या रंगाची फुले तुम्ही अभिषेक झाल्यानंतर पिंडीवर वाहण्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे अपराजिता म्हणजे नीलकांता तसेच रुईची फुले पिंडीवर वाहू शकता. फळांमध्ये सांगायचं म्हणलं तर महादेवाला बेलफळ आणि कवट अत्यंत प्रिय आहे.
त्याचप्रमाणे नारळही भगवान शंकराला खूप आवडते, ते तुम्ही पिंडीवर वाहू शकता. नारळ वाहताना तो सोललेला नसावा, अख्खा नारळ पिंडीवर वाहायचा आहे.